प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता मिळाला भंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट प्रकारचा अभंग आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणार आहे। केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवतो त्याचं नाव कृतज्ञ म्हणतात। मग तुकोबरा या अभंगामध्ये तर काय सांगू आता, संतांची उपकार काय सांगावं म्हणते। मज निरंतर जागविती या अभंगामध्ये 3 पॉइंट आहेत, जागविती, शिकविती, सांभाळिती। काय सांगू आता संतांचे उपकार, कधी मधी जागविती का नेहमी जागविती। मज निरंतर, निरंतर म्हणजे नेहमी। अशा संतांना काय द्यावं म्हणले, काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई। एका अभंगामध्ये जर 2 शब्द तर डबल आले त्याला द्रुप्ती नावाचा दोष म्हणते। बघा काही ठिकाणी हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हा त्या ठिकाणी 2दा शब्द आला। काही अभंगामध्ये त्या ठिकाणी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 3 शब्द आले एकदम, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 3 शब्द ऐकले। आता काय साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा याच्यामध्ये काय हा 2 शब्द आले। यांना त्या ठिकाणी काय द्यावं म्हणजे काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई। ठेवी तो हा पायी जीव थोडा, जीव जरी त्या ठिकाणी ठेवला तर तो कमीच आहे। आणि संतांच्या बोलण्यामध्ये जीवाचं कल्याण आहे, आपल्या बोलण्यामध्ये जीवाचं अकल्याण आहे। आपण जर त्या ठिकाणी सहज बोललो तर आपल्या बोलण्यामुळं एका घराचे 2 दार होतील आणि संतांच्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी सहज बोलणे ही तो उपदेश सहज बोलते पण करो निसाया शिकविती, येणे केणे प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतात। काय द्यावे त्याशी व्हावी। आणि महाराज या अभंगामध्ये तुकोबरायांनी गायीची उपमा दिली। तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मजे ती सांभाळीत, गायीची उपमा त्या ठिकाणी दिली। कशा प्रकारे सांभाळीती, कशा प्रकारे जागविती, कशा प्रकारे शिकविती याचा अभंगाचा आपण त्या ठिकाणी 1-1.5 तासामध्ये अर्थ करणार आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। सोलापूरकर महाराज यांच्या अमृतुल्य वाणीमधून, यांच्या प्रसादिक वाणीमधून आमचा बोलण्यात विषय झाला की ते जोग महाराज, बंकट स्वामी, त्यांनी नाव सांगितल्यावरच कळलं की ते किती विद्वान आहे। मला त्याला सांगायची गरजच नाही। म्हणजे कसं असतं, एक शिते कळे भात, म्हणजे त्यांचं जर नाव घेतलं म्हणल्यावर जोग महाराजांना कोण ओळखत नाही, लक्ष्मणबाई इगतकरीकरला कोण ओळखत नाही, बंकट स्वामीला कोण ओळखत नाही, परभणीकर गुरुजींचं नाव सांगितलं, परभणीकर गुरुजींना कोण ओळखत नाही। जो कोणी परभणीकर गुरुजींना ओळखत नसन तर मला तर वाटतं ते भारतातला नसन। विठ्ठला कोणत्याही माणसाला सुंदर ते ध्यान अभंग येत नाही। एखाद्याला गाता येत असन नसन गाता येत पण सुंदर ध्यान अभंग सगळ्याच्या पाठ आहे। रूपाचा अभंग असा कोणती व्यक्ती त्याला नसन गाता येत नसन, म्हणता येत नसन, काही येत नसन, पण रूपाचा अभंग मात्र त्याच्या पाठ आहे। म्हणून माझ्या समोर तर 2 भागवताचार्य बसले, सोलापूरकर महाराज आहेत आणि आमचे धनंजय महाराज आहेत, 2 भागवताचार्य आणि गायक म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातले गायक आहेत। त्या ठिकाणी आमचे विष्णू महाराज आहे, आमचे राजभाऊ महाराज मंडळी त्या ठिकाणी ज्ञानोबरायाच्या रूपामध्ये, तुकोबरायाच्या रूपामध्ये, कोणी माऊलीच्या रूपामध्ये, कोणी त्या ठिकाणी मुक्ताबाईच्या रूपामध्ये असं त्या ठिकाणी या ठिकाणी असं काही नाही की मुक्ताबाई सुद्धा हजर असू शकते, कधी कीर्तनामध्ये नामदेवराय सुद्धा हजर असू शकते, कधी तुकोबराय हजर असू शकतात, कधी ज्ञानोबराय सुद्धा हजर असू शकतात, कधी त्या ठिकाणी पार्वती मातेसारखे त्या ठिकाणी हजर असू शकतात, असं काही नाही त्या ठिकाणी। म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार्च तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की। श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी महाराज हे ऐकण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं, एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य लागतं। आणि ज्या दिवशी या मुलांना ते पाटील परिवारातले यांना त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी निग्रह धरला की आपल्याला त्या ठिकाणी भागवत कथा लावायची असं समजायचं, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पुण्य उदयाला आलं। विठ्ठला मोठे माणसं त्या ठिकाणी कानावर हात ठेवीत असतात
ज्ञानोबरायाच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबरा हे जे परब्रह्म इथं आलं कुठून? नेनो ब्रह्म मार्ग चुकले. हे ज्ञानोबराला माहित नव्हतं का? माहित होतं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे परब्रह्म पंढरीशी आले. हे उघडं परब्रह्म पंढरपूरला आलं, पण कानावर हात ठेवला. तुकोबरायांच्या बाबतीमध्ये आमच्या जीवनामध्ये कोणतं पुण्य उदयाला आलं हे सांगता येत नाही, पण पुण्य उदयाला आलं हे तितकंच खरं आहे. विठाला कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले, कोण पुण्य फळाले. आज म्या देखिले पामुले, आज म्या देखिले पामुले, ऐसे नेनो नारायणा, ऐसे नेनो नारायणा. यांच्या जीवनामध्ये कोणतं पुण्य उदयाला आलं हे सांगता येत नाही, पण पुण्य उदयाला आलं हे तितकंच खरं आहे. तुकोबा म्हणले कोण पुण्य फळाले, आजिम्या देखील पावले. माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं, कोणत्या पुण्याने झालं हे सांगता येत नाही, पण संतांचं दर्शन झालं तितकंच खरं आहे. विठाला परमार्थ करण्याकरता तीन गोष्टीची गरज आहे. आरोग्य लागतं, आयुष्य लागतं आणि ऐश्वर्य लागतं. ते श्रीमंती लागती, ऐश्वर्य नसन, पैसा नसन तर परमार्थ करता येत नाही. आरोग्य लागणं, आरोग्य जर त्या ठिकाणी चांगला नसन तर परमार्थ करता येत नाही. आरोग्य लागतं, आयुष्य लागतं आणि ऐश्वर्य लागतं. आयुष्य नसन तर त्याला काही महत्व नाही. परमार्थ करण्याकरता त्या ठिकाणी पुन्हा जीवनामध्ये शरीरामध्ये त्या ठिकाणी पित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. विठाला जगत असताना पुन्हा तीन गोष्टीची गरज आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान कोपी गुहा. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन गोष्टीची त्या ठिकाणी गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून आता थंडीचे दिवस आहे, पुन्हा त्या ठिकाणी तरी पण त्या ठिकाणी भरपूर मंडळी आली कीर्तनाला, अशातला काही प्रश्न नाही. आणि श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी 1 ते 4 पर्यंत त्या ठिकाणी ऐकायची, पुन्हा त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचं आणि श्रीमद भागवतातल्याच कथा कीर्तनात नाही सांगायच्या. विठाला महाराजांनी ज्या कथा सांगितल्या तुम्हाला 1 ते 4 वाजेपर्यंत 3-4 तास, त्या कथा सांगल्यावर तुमचा विश्वास नसंत पहावे पुराणी विचारू, पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून. जर त्या ठिकाणी ह्या बोलण्यावर, या खात्यावर तुमचा त्या ठिकाणी विश्वास नसन आणि खरंच उद्धार होईल का अशी जर शंका असली तर उद्धार होणारच नाही. आणि आमचा उद्धार होणारच आहे असं जर तुमच्या मनानं त्या ठिकाणी ठरलं, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणारच नाही. मग तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, तुमचा विश्वास नसेल ना पहावे पुराणी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळं त्या ठिकाणी धुंडाळीत बहीस ते तेव्हा तुला त्या ठिकाणी सापडणार ना पडणार. मग इतकं त्या ठिकाणी अवघड आहे. म्हणून त्या ठिकाणी कथा तुम्ही ऐकायला पाहिजे. आणि ज्या कथेमध्ये तुमच्या प्रपंचातली, संसारातली जी व्यथा दूर होती त्याची नाव कथा. करूयाची कथा नामाचा गजर.
करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी करूयाची कथा नामाचा करूयाची कथा नामाचा आम्हा संसार काय प्रपंचातली कथा आहे, गोंधळीची कथा आहे, आराध्याची कथा आहे, पण करूयाची कथा नामाचा गजर. ज्या कथेमुळं तुमच्या आमच्या जीवनातली जी व्यथा दूर होती ती व्यथा म्हणजे भगवंताची कथा. आणि त्या कथेमध्ये नाम असतं, देव असतो. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तिथीचे उत्तम, तिथीचे उत्तम, तिथीचे उत्तम, तिथीचे उत्तम. चरण रज वंदिते, चरण रज वंदिते, चरण रज वंदिते. जळती दोषाचे डोंगर, 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 जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिते. कथा त्रिवेणी संगम, भगवान राम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिते. देव आहे, भक्त आणि नाम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, चरण रज वंदिती. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. भगवान परमात्माची कथा पवित्र आहे. काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी पवित्र आहेत, काही गोष्टी जिवंतपणी पवित्र आहेत आणि मेल्यावर अपवित्र आहेत. काही गोष्टी मेल्यावर पवित्र आहेत, जिवंतपणी अपवित्र आहेत. त्याच्यामुळे वाघ त्या ठिकाणी जिवंतपणी कसा आहे, अपवित्र आहे, आणि मेल्यावर पवित्र आहे. कारण व्याघ्रजीन त्या ठिकाणी भगवान शंकरानं परिधान केलंय, वाघाचं कातडं त्या ठिकाणी काय करतं, पवित्र आहे. हरिण जिवंतपणी पवित्र आहे, मेल्यावर पण पवित्र आहे. कारण हरिण असं आहे की त्या ठिकाणी नंतर पूर्वीच्या काळामध्ये साधू वगैरे यायचे आणि त्या मृगजिनावर बसून साधना करायची, व्याघ्रजिनावर त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी साधना करायची. गाय जिवंतपणे पवित्र आहे, मेल्यावर मात्र अपवित्र आहे. गाय जिवंतपणे पवित्र आहे, मेल्यावर कसं आहे, अपवित्र आहे. गंगेचं पाणी हे नेहमीच पवित्र आहे, तुळशी नेहमीच पवित्र आहे. पण जीवनामध्ये असं आहे त्या ठिकाणी काही गोड आहे आणि पवित्र आहे. गाईचं शेण त्या ठिकाणी कसं आहे, पवित्र आहे. पण गाईचं गोमित्र कसं आहे, पवित्र आहे. गाईचं गोमित्र पवित्र, गाईचं शेण पवित्र आहे. बर, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही गोड आहे आणि पवित्र आहे. काय आहे ते, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गाईचं दूध गोड आहे
आणि त्या ठिकाणी ते कसं आहे पवित्र पण आहे, ते पवित्र आहे. गंगेचं पाणी पवित्र आहे, भजन सुद्धा पवित्र आहे. जर त्या ठिकाणी तुम्ही भजन व्यसन करून जर करीत असाल तर भजन मात्र अपवित्र आहे. एक उदाहरण देतो मी ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये. एक मनुष्य त्या ठिकाणी गंगेला गेला, काशीला गेला आणि तिकडून आता त्या ठिकाणी गंगेचं पाणी आणायचं. गंगेचं पाणी पवित्र आहे, पण गंगेचं पाणी आणत असताना त्यानं काय त्या ठिकाणी केलं की बा आता कशात न्यायचं कशात न्यायचं कशात न्यायचं म्हणून त्या माणसाने एक 10 रुपयाची देशी दारूची बाटली रिकामी घेतली, देशी दारूची, त्यात पाणी घेतलं. पाणी पवित्र नाही का? पाणी पवित्र आहे, पाणी पवित्र आहे, पण त्या पाण्यानं देशी दारूच्या बाटलीचा काय घेतला, संग्रह केला. मग ते काय झालं, ज्ञानोबराय म्हणतात जरी गंगोदक पवित्र झाले ते मद्यार का भांडा आणले. गंगेचं पाणी पवित्रच आहे, पण त्या ठिकाणी ते मद्यार्काच्या भांड्यात आणल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं, तेच पवित्र आहे. आणि तेच भजन त्या ठिकाणी पवित्र आहे, पण त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी व्यसन करून जर केलं ते भजन त्या ठिकाणी नरकाला नेऊन घालतं. विठाला 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 विठाला. तसं त्या ठिकाणी तुमचा नरदेह पवित्र आहे, पण कधी हे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तसं त्या ठिकाणी दूध पवित्र आहे, गोड आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी दूध हे विकायला नेतात लोक. दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. तुमच्या कॉलनीमध्ये येतं ना सकाळ दूध, दूध घ्या दूध घ्या दूध घ्या, तरी लोक दुधात बोट घालतात. मला वाटतं की पिणाऱ्या माणसाने त्या दिवशी 12 बोट घातलं कधीच. किती पाणी टाकलं त्याचा काही विषय आहे. दूध पवित्र असून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक बोट घालतात, पण त्या दारूमध्ये कोणी काही त्या ठिकाणी कधी घातलंय का? नाही त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी ही कथा सुद्धा पवित्र आहे आणि जो सांगतो तो पवित्र आहे, ते आसन सुद्धा पवित्र आहे. विठाला 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 विठाला. ज्यांच्या जीवनामध्ये देव आवडतो ते सुद्धा पवित्र आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्या ठिकाणी पवित्र आहे. त्या ठिकाणी हा धर्ममंडप सुद्धा त्या ठिकाणी कसा आहे, पवित्र आहे. इथं त्या ठिकाणी तुम्ही जर आले नाही, त्या ठिकाणी नुसती इथली जर माती जरी त्या ठिकाणी तुम्ही कपाळाला लावली तर तुम्ही तुमचा उद्धार होणारच, यात नवलच नाही. विठाला 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 विठाला. चला आपल्याला अभंगाकडे त्या ठिकाणी जायचं आणि वेळेच्या त्या ठिकाणी सोडायचं. संतांनी जाग करीत असताना कोणाला जाग करू नये आणि कोणाला जाग करावं याच्यामध्ये सांगितलंय. वा काय तर काय म्हणले, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. ज्या संतांनी देवाला जाग केलं म्हणते त्याला म्हणते संत. आणि म्हणते उठा साधू संत साधा आपले हित. साधू साधून संताला, साधू संतांनी संताला जाग केलं. गेला गेला न दे मग कैसा भगवंत. आणि देवाला जाग करण्याची शक्ती संतामध्ये, संताला जाग करण्याची शक्ती संतामध्ये. आणि तुम्हाला उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र, धनदारा पुत्र. सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र, धनदारा पुत्र. उठा जागे व्हारे आता. आता तुम्हाला जाग करतात. आणि काय करा, स्मरण करा भावे चरणी ठेवा माथा चुकली व्यथा. त्याच्यामुळे संत पुन्हा एक त्या ठिकाणी तुम्हाला जाग करणारा वर्ग येतो. तो मग संजोगी सुद्धा तुमच्या जगजोगी हा जगजोगी जागे जागे बोलती. जगजोगी हा जगजोगी जागे जागे बोलते. जगजोगी
जोग्याच्या रूपामध्ये येतो, एक मसनजोग्याच्या रूपामध्ये येत असतो. मसनजोगी तुम्हाला जाग करतो पण तुमच्याकडून काहीतरी घेतो. संत तुमच्याकडून तुम्हाला जाग करतात पण काहीच घेत नाही. विठाला जाग करत असताना 3 लोकांना जाग करायचं नाही कधी. जर कुत्र झोपेला असेल तर त्याला जाग करायचं नाही, कारण तो डसन तुम्हाला. शत्रूला कधी जाग करायचं नाही, कारण तो शत्रू आहे तुमचा, तुम्हाला त्याकडे मारून टाकील. शत्रूला कधी जाग करायचं नाही, कुत्र्याला. आणि जर साप त्या ठिकाणी जर निवांत बसला असेल तर त्याला जाग करायचं नाही, त्याला जाग करायचं नाही. हा, आता तुम्हाला त्या ठिकाणी जाग कोणाला करायचं? एखादा विद्यार्थी अभ्यास करीत असताना त्या ठिकाणी सहज ना जाणे त्याला त्या ठिकाणी झोप लागली आणि तो आधी आईला म्हणा मला जेवण करायचं, पण त्या ठिकाणी झोप लागली, त्याला जाग करावं. पुन्हा कीर्तनी त्याला झोप लागली, मला कीर्तनाला ऐकायला जायचं होतं म्हणले त्या ठिकाणी, पण सहज झोप लागली, त्याला त्या ठिकाणी जेवणाकरता जागा करायला काहीच हरकत नाही. आणि त्याला त्या ठिकाणी जात कथेला जात असेल, त्याला जर झोप लागली असेल तर त्याला जागा करायला काही हरकत नाही. संतांनी जागत असताना जागा रे जागल्यानो राम नाम तुम्ही जागा रे जागल्यानो राम नाम तुम्ही जागा. मला त्यात काही प्रमाणात जास्त येत नाही, पण जागा रे जागल्यानो राम नाम तुम्ही जागा. पण जागत त्या ठिकाणी करणारा महाराज जगामध्ये एकच वर्ग ते म्हणजे संत. आणि तुम्हाला सांगतो मी, संत माय होऊन कळत नाही, संत बाप होऊन कळत नाही, संत मुलगा होऊन कळत नाही, संत बहीण होऊन कळत नाही, संत बायको होऊन कळत नाही, आणि संत देर होऊन कळत नाही. आपली मुलगी त्या ठिकाणी संत आहे, बापाला नाही कळली. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत जर आपली मुलगी संत जरी कळली असेल तर जीवनामध्ये विष प्राशन करायची लोकांनी सांगण्यात. लोग कहे मीरा बहिरे बाबरी, लोकांनी म्हणावं तुमची मुलगी त्या ठिकाणी नको ते कर्म करायला लागली, नको त्या समाजामध्ये फिरायला लागली, गावामध्ये फिरायला लागले. लोग कहे मीरा बहिरे आप कहे कुल नाशिरे. नाही कळले महाराज त्या ठिकाणी, मुलगी नाही कळली. चिकित ध्वजराजाची बायको संत होती पण नाही कळली. आपले वडील त्या ठिकाणी संत आहे, हरिपंडिताला नाही कळले, हरिपंडिताला नाही कळले. बरं त्या ठिकाणी आपला भाऊ संत आहे, रावणाला नाही कळला, विभीषण. जाऊ द्या. आपला त्या ठिकाणी देर संत आहे, नाही कळला. रामायणातली सांगतो, सखा छळीला म्या लक्ष्मण मज क्रोधीत टाकून गेले दोघे निज दामा. नाही कळलं मला. आणि अशोकवनामध्ये त्या ठिकाणी सीता माता ते दोघं त्या ठिकाणी बसले, त्रिजटा आणि सीता. सीता म्हणू लागली की त्रिजटे असं माझ्याकडून काय वाईट झालं असं मला सांग ना तू. त्रिजटा फार हुशार होता. त्रिजटा म्हणले सीते तू साध्वीस रे, तूच मला काय काय दृष्टाचरण होते म्या गेले, तीर्थव्रत कवनाते भंगिले. म्या कोणाच्या तीर्थव्रताला जाऊ नको म्हणले असं का? त्रिजटे सांग ना तुम्हाला. गायीची वासराची ताटातूट केली असन का सीते त्या ठिकाणी? त्रिजटे सांग ना तुम्हाला. पती पुरुषा बिघडक मी नवरा बायकोची ताटातूट नसन केली, गायी वासराची ताटातूट नसन केली. कोणी भागवत लावत असन, कोणी सोमवारचं व्रत करत असन, कोणी शिवरात्र करत असन, त्याला मी व्रत करू नको. सांगवो त्रिजटे सखी आईशी मात, अशोकाचे वनी सीता शोक करी. का हो अंतरली दुरी रघुनाथ, कधी भेटेल रघुपती. कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती. मजला सांग बा मजला सांग बा मारुती, कधी भेटेल रघुपती.
साधू छळले माझे मज कळले वनी राक्षस संगतीरा साधूचं छळण घडलं माझ्याकडे सखा छळीला म्या लक्ष्मण ना जाणे लक्ष्मणाला त्या ठिकाणी बोलायला नव्हतं पाहिजे पण बोलली शितावा अरे लक्ष्मणा जा माझ्या प्राणेश्वरावर काहीतरी संकट आलंय तो जगाचा संकट निरसन करणार आहे त्याच्यावर संकट येत नाही जा म्हणले लक्ष्मण गेला नाही पण सीता सहज बोलली त्या ठिकाणी जा तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी काळं ढवळं एवढंच बोलली सीता रामचंद्र प्रभूची लक्ष्मणाची भेट झाली लक्ष्मण उकसाबुक्षी 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 रडायला लागला सांग ना दादा काय झालं सांग ना दादा काय झालं सांग ना दादा म्हणले दादा मला फक्त वहिनीनं एवढंच नव्हतं म्हणायला पाहिजे विठाला म्हणजे संत माय होऊन कळत नाही संत बाप होऊन कळत नाही संत भाऊ होऊन कळत नाही संत देर होऊन कळत नाही संत जगामध्ये त्या ठिकाणी कळत नाही का संतच नाही विठाला अशी या जीवनामध्ये संत या भूतळावर त्या ठिकाणी आलेत महाराज संत आणि ते संत तुम्हाला त्या ठिकाणी महाराज नेहमी 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 त्या ठिकाणी जाग करतात पहिल्या चरणावर काय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार बोला काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय 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 सांगू आता संतांचे उपकार 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 काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई मदन गविती मदन गविती काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याचे भावे उतराई आपल्यावर तर की महाराज 7 जणांचे उपकार आहेत आपल्यावर पर्वताचे उपकार आहेत आपल्यावर नदीचे उपकार आहेत आपल्यावर त्या ठिकाणी पृथ्वीचे उपकार आहेत आपल्यावर झाडाचे उपकार आहेत आपल्यावर संतांचे उपकार आहेत आपल्यावर देवाचे उपकार आहेत आपल्यावर आई वडिलाचे उपकार देवाचे उपकार जेने हा जीव दिला दान हे देवाचे उपकार दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन हेनु जोडशी नारायण नाशी जीव पण भौरूप देवाचे उपकार पण आई वडिलांचे केले उपकार सांगू मी काय बाप ना करी ऐसे माय धर्मे त्यांचे जे केले पाय आणि त्या ठिकाणी महाराज पुन्हा म्हणले त्या ठिकाणी आहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परुती माऊलिया
वेदाचे उपकार आहे, शास्त्राचे उपकार आहे, पुराणाचे उपकार आहे. हिताचं सांगणारे फक्त आई वडीलच, फक्त हिताच बाकी. पण अहिताच्या सांगण्याकरता संत अहितापासून काढून हिताचं सांगणारा जगात वर्ग संत आहे त्या ठिकाणी महाराज. म्हणून संतांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोललंय. आपल्यावर काय पर्वताचे उपकार आहे, आपल्यावर त्या ठिकाणी पर्वताचे उपकार आहे की पूर्ण 4 महिन्याचं पाणी आपल्या पोटामध्ये घ्यायचं आणि गंगेच्या नदीच्या रूपानं प्रवाहानं त्यात सोडायचे, हे पर्वताचे उपकार आहे. नदीचे उपकार आपल्यावर काय, नदीच्या पाणी प्रवाह वाढत असताना दोन्ही तट्याला त्या ठिकाणी काही झाडं असते, झुडपं असते, सगळ्याला पाणी देत ती गंगा त्या ठिकाणी त्या आपल्याला उपकार. झाडं त्या ठिकाणी तुम्हाला सावली देतं. बरं समजा तुम्हाला सावली देतं आणि ज्या माणसानं त्याची फांदी तोडली त्याला बसू देत नाही का? का खांडावया गाव ज्ञानोबरायचं चिंतन जाऊ दे, दोन्ही एकच सावली. म्हणजे त्यानं ज्यानं फांदी तोडली त्याला सावली देतं आणि ज्यानं त्या ठिकाणी पाणी घातलं त्याला सुद्धा त्या ठिकाणी सावली. ही झाडाची उपकार आहे, देवाचे उपकार आहे, संतांचे उपकार आहे. पृथ्वी आहे तोपर्यंत तुमच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला आहे तोपर्यंत त्या ठिकाणी जगवती आणि गेल्याच्या नंतर पुन्हा आपल्या पोटामध्ये सामावून घेते, हे पृथ्वीचे उपकार आहे. आईचे त्या ठिकाणी आता एक मुलगा त्या ठिकाणी आईला म्हणू लागला, लहान म्हणजे मुलाला म्हणते, अरे बाबा मी तुला दूध पाजलं, मी तुला दूध पाजलं, दूध पाजलं. मोठा मुलगा झाल्याच्या नंतर ते म्हणला, आई सांग किती लिटर दूध पाजलं. सांगता येईल? तुम्ही जर त्या ठिकाणी हॉटेलवर भजे खाण्याकरता गेले, आता आम्हाला तर काही अनुभव येत नाही, गेले त्याला माफ आहे, पण घरच्या भज्याला माफ नाही. किती खा, तिथं तुम्हाला 2 जर भजे वाढेल तुमचं वजन वाढन, पैसे वाढन, पण घरच्या भज्याला माफ नाही. ते म्हणले, बाबा अरे आईच्या स्थानातल्या दुधाला माफ नाही, पण तू डबे विकून घातले, सांग म्हणे किती लिटर झाले, आता काय सांगा. मग तसं त्या ठिकाणी संतांच्या उपकाराला आपलं माफ. काय काय हा शब्द खेदवाचक आहे, काय हा शब्द क्रोधवाचक आहे, काय हा शब्द चिंतावाचक आहे, काय हा शब्द त्या ठिकाणी उद्गारवाचक आहे. एखाद्या जर मोठा जर पर्वत पाहिला तर लोक म्हणते पर्वत का, म्हणजे काय सांगा तुम्हाला, सांगता येत नाही. एखाद्याला त्या ठिकाणी विचारलं, एका माणसानं त्या ठिकाणी सांगितलं, म्हणले त्या ठिकाणी त्या गावामध्ये भांडणं झाले होते, म्हणले एवढे भांडणं झाले, म्हणले एवढे भांडणं झाले, ते म्हणले सांगा ना, म्हणले तुम्हाला काय सांगावं, सांगता येत नाही. एखादा म्हणलं त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी एका ठिकाणी इतका चांगला स्वयंपाक खाल्ला, इतका चांगला स्वयंपाक होता, म्हणले बघ कसं काय होता सांगा ना, म्हणजे तुम्हाला काय सांगावं. एखाद्या माणसाला विचारली, साखर गोड आहे का, म्हणजे हो. किती खाल्ली, पावशेर खाल्ली, पावशेर खाल्ली, साखर खाल्ली, गोड होती का, म्हणले पण किती गोड होती सांगता येते का, नाही. मग काय सांगू आता, संतांचे मज निरंतर जागविती. जागविती तुम्हाला जागवतात महाराज. बरं झोपेलेल्या माणसाला जाग करता येतं, ज्या माणसानं झोपीचं सोंग घेतलं त्याला काय करावं. विठाला सगळ्या संतांनी हट्ट धरला. देव झोपलेले जेव झोपलेले तुम्ही राई रखुमाबाई तुम्हारे उद्या दया हो ते जालवोनी जागे करा देवराया, ते जालवोनी जागे करा देवराया. करा म्हणले जाग त्या ठिकाणी. राई रखुमाबाई तुम्हाला दया येऊ द्या, त्या भगवान परमात्मा जाग करा. मला संतांनी कुठं लग्गा लावला काही सांगता येत नाही. तुकोबरायांनी पहिला लग्गा लावला गरुडाला. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो आई मदतीना ती उत्तरी. गरुडाने सांगितलं, हा माझ्या बसची बात नाही, मला जमत नाही. मग तुम्ही काय करा म्हणले त्या ठिकाणी, पाय लक्ष्मीच्या हाती. आता देवाचे जर पाय लक्ष्मीच्या हाती आहेत तर आपला तर काही विषयच नाही, आपण तर सगळे त्याच्या हाती धरून चला होय. पाय लक्ष्मीच्या हाती. तू का म्हणे, शेषा जागे करा ऋषिकेश, त्याला जाग करा. जाग करण्याची शक्ती ही संतांमध्ये आहे, पण त्या ठिकाणी अज्ञानी रूपाला जाग करतात का ज्ञानी रूपाला. अज्ञानी रूपाला जाग करण्याचं काम संत करत असतात. दुरितांचे तेमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात.
अज्ञानी रूपाला त्या ठिकाणी अंधकारातून जाग करणारे एका संत आहे. जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या वस्तूचं दर्शन करून देणारी एक हिरा आहे त्या वस्तूचं दर्शन करून देणारा एक दिवा आहे त्या वस्तूचं दर्शन करून देणारे रवी दीप हिरा दाविती देखणी अदृश्य दर्शनी संताचिया. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार नकळे साचार ब्रह्मादिका. आहे त्या वस्तूचं तुम्हाला दर्शन करून देणारी हिरा आहे. हिरा प्रकाशमान आहे. तुमची एखादी वस्तू हरवली तर सकाळी त्या ठिकाणी सूर्योदय झाल्याच्या नंतर ती पुन्हा सापडन. पण आदर्शाचं दर्शन करून देणारे जगामध्ये एकच मध्ये संत विठ्ठला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई. काय द्यावे त्याशी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. त्यासी भावे चारुकेशी नावात रागातली एक ठेवण आहे. हे सुरानो चंद्रमा एक हिंदी गवळण आहे. श्याम तेरी बंसरी पुकारे राधाना लोग कहे मीरा तू हुई बरी. काय द्यावे त्याशी भावे उतरा. काय द्यावं त्यांना म्हणले जीव द्यावं तर जीव द्या ना त्याला. आपण एखादा त्या ठिकाणी देवाला जातो. देवाला म्हणलं मी रोज फुलं वाहतो. फुलं त्यांना निर्माण केले. मी रोज देवाला पाणी घालतो. पाणी त्यांनी निर्माण केलं. एखादा उठला म्हणला मी देवाला सोनं देतो. सोनं त्यांनी निर्माण केलं.
मी दररोज अत्तर तेल देवाला लावतो, सुगंध त्या निर्माण केला. देवाला देण्याकरता आपल्याजवळ काहीच नाही. सोनं आहे त्या ठिकाणी, सोनं कोण निर्माण केलं? बरं हिऱ्याचं त्या ठिकाणी मी देव घराला त्या ठिकाणी मखमली चढणारे हिरा कोणा निर्माण केला? जगामध्ये सगळं जे जीवनामध्ये निर्माण केलं तुम्हाला कोण निर्माण केलं? देवानं निर्माण केलं. तुम्ही काय देणार? काय द्यावे त्याशी, काय द्याव संताला, काय द्या देवाला, काय द्यावे त्याशी, व्हावे उतराई ठेवी तो हा पायी. जीव थोडा, जीव त्या ठिकाणी थोडा, त्या ठिकाणी जाण त्यांना अनन्य भावाने शरण जा, ते तुमचं कल्याण करतील. विठ्ठला आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचं हिताचं सांगणारा वर्ग हे ते तिसऱ्या चरणात. सहज बोलणे हित उपदेश, जय हो. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, हो सहज बोलणे हित उपदेश, 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 हो करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, हो करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, करोनी जायाची कविती, हो काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, हो काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. सहज बोलणे. महाराज काही लोक सहज बोलते पण टोचका बोलायचे. दुर्योधन बोलायचा विदुर काकाला, या दासी पुत्र विदुर काका. विदुर काका म्हणायचं का नाही? नाही, पण या दासी पुत्र विदुर काका. एक दिवस काय झालं, भगवंताची विदुर काकाची भेट झाली. विदुर काका तुम्ही क्रूश दिसायला लागले, तुमच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी तेच दिसाना, काय झालं नेमकं त्या ठिकाणी? मला म्हणते त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी येतो म्हणले. दुर्योधन म्हणतो की त्या ठिकाणी या दासी पुत्र विदुर काका. आता उद्या जर त्यानं त्या ठिकाणी म्हणलं तर त्याला म्हणे ये गर्द पुत्र, कारण त्याच्या पहिल्या आईचं लग्न गाढवाशी लागलं होतं. कारण ती रूपवान मुलगी होती, मान्य आहे भागवतातला विषय, रूपवान मुलगी होती, पण ती ज्या व्यक्तीला देईन ते मारणार होतं. मग ती मुलगी त्या ठिकाणी ती गाढवाला दिली, गाढवाला देणं गाढव गेलं मरून, आणि मग ती दुसऱ्याला दिली. आणि ज्या दिवशी दुर्योधन जन्माला आला त्या दिवशी गाढव वळडलं होतं आणि भालू वळडली होती. मग त्या ठिकाणी म्हणजे वर्मी म्हणतात त्याला, वर्म म्हणतात त्याला, काय म्हणते? वर्म म्हणतात. मग त्यामुळे या गर्धपुत्र म्हणल्यावर त्या ठिकाणी आता विषय काय राहिला का? नाही. आणि मग त्या ठिकाणी सहज बोलण्यामध्ये, आपण सहज बोलण्यामध्ये लोकांच्या घरामध्ये भांडणं लागतील. काय नाही म्हटले, मी सहजच बोललो, पण सहज बोलल्यामुळे ते घर पेटलं ना. काही म्हातारे त्या ठिकाणी पारावर बसतात. खेड्यातला विषय, आता इथं पार नाही, इथं सगळेच घरात बसतात, पारावर बसतात. चांगला त्या ठिकाणी मस्त वाडा गिडा, 4-5 जणी त्या जावा वगैरे त्या ठिकाणी चालल्या. शेवटच्या भावाचं त्या ठिकाणी लग्न झालं.
शेवटच्या भावाचं लग्न झाल्याच्या नंतर ते मात्र म्हणले, ए पोरी तू कोणाची सून आहे? आमक्या पाटलाच सून आहे. म्हणले त्या बायाच्या गळ्यामध्ये किती सोनं आहे, पायानं ते भाऊ त्या ठिकाणी किती श्रीमंत आहेत, तुझ्या अंगावर फुटका म्हणीने मला त्या ठिकाणी त्या पोरीला ऐकल्यानंतर घरी झाली. तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. अहो ते सहज मात्र बोललं पण इकडं घर फुटलं त्याचं. ती पोरीला 110 तापाला उठाच ना, उद्या वेगळं निघल्याशिवाय जमणारच नाही हे सहज बोलले पण घर फुटलं. पण संतांच्या बोलण्यामध्ये सहज एक विद्यार्थी गुरुजीकडे गेला. आता हे नाही का विद्वान लोकांच्या हाताखाली राहावं लागतं महाराज त्याला. त्या ठिकाणी म्हणले बाबा त्या ठिकाणी मला संस्कृत शिकायचं. अरे बाबा संस्कृत शिकणं इतकं सोपं नाही, संस्कृत त्या ठिकाणी शिकणं सोपं नाही. पण त्यानं काय केलं त्या संता त्या सांगत असताना म्हणले त्या ठिकाणी तुला गाईला काय असतं, घोड्याला काय असतं, म्हशीला काय असतं. मग त्यांना म्हणलं त्या गाईला काय असतं, म्हणले कोठा असतं. घोड्याला त्या ठिकाणी काय असतं, म्हणजे तोबरा असतो, घोड्याला असतो तोबरा. मग तो तोबरा म्हणता येतो का? म्हण नाही. तू जर तोबरा म्हणता येत नाही तर मग ब्राह्मण कसं म्हणता येईल? तर म्हणले तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण करोनी सायास. त्याला तोबरा म्हणता म्हणता त्याला तो ब्राह्मण म्हणला. ही शक्ती समजा. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास. येणे केने प्रकारे त्या ठिकाणी शिकवणारे संत, जागवणारे संत, सांभाळणारे संत विठोबा रखुमाई. धोबा रखुमाई, 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 प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं. जीवनामध्ये त्या ठिकाणी सूर्याचं चित्र तुम्हाला काढता येईल पण त्याच्यात प्रकाश नाही भरता येणार. तुम्हाला फूल जशाला तसं काढता येणार आहे, त्याच्यात सुगंध नाही भरता येणार. तुम्हाला नदी जशाला तसं चित्र काढता येणार आहे पण त्यात पूर आणता येणार नाही. फुलाचं भाग्य काही गोड फुले सदा विहरती देवांगनाशी. फुलाचं भाग्य आहे. जे फुलं त्या ठिकाणी काही भगवान शंकराच्या पायावर गेलेत, काही सुवासनीच्या वेलीमध्ये गेलेत, काही लोकांनी त्या ठिकाणी फुलं घेतले, सुगंध घेतले आणि ते फुलं आपल्या खिशामध्ये ठेवले. काही गोड फुले सदा विहरती देवांगनाशी.
पण काही फुलाशे फुटके नशीब म्हणून ही प्रेताशी कवटाळी फुलंच आहेत आता ते, पण ते प्रेतावर जाणारी फुलं काहीच कामाची नाही हो. जे भगवान शंकराच्या पायावर गेले, जे ग्रंथावर गेले, जे ज्ञानेश्वरी नावाच्या त्याच्यावर गेले, ते खरे फुलं येतात. काही मला प्रारब्ध आहे प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. घडवणारा एक आहे, प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. घडवणारा कुंभार एक आहे. काही मडके त्या ठिकाणी घडवले कुंभारानं, पण एक मडका असं भाग्यवान आहे की ते उद्या तुमच्या मंडपामध्ये येणार आहे, त्याला कलर देणार आहे, त्याला सजवणार आहे, त्याला हार घालणार आहे. तेच मडकं. दुसरं एक त्या ठिकाणी मडकं आहे, ते चैत्र महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर जातं, तेच मडकं. तिसऱ्या क्रमांकाचं मडकं एक त्या ठिकाणी घडवलं, मला ते मसाले त्या शरीरातून निघलेली घाण काढण्याकरता जातं. आणि काही एक असं मडकं आहे तुमच्या आमच्या पुढे येतं, ते चुरा करून टाकावं लागतं. घडवणारा एक आहे, प्रारब्ध भिन्न आहे. माती त्या ठिकाणी एक आहे, घडवणारा एक आहे. ती माती त्या पाण्यावर टाकली की चिखल होतो, आणि जर त्या चिखल तसं मडकं तयार केलं नाही, जर भाजलं ते विरघळतं. पण तेच मडकं त्या ठिकाणी जर भाजलं ते पुन्हा विरघळत नाही. तसे भाग्य आहे त्या ठिकाणी, प्रत्येकाच भाग्य. या मंडपामध्ये बसण्यास सुद्धा भाग्यच लागतं. विठाला सहज बोलणी हितोपदेश करोणी सायास स्वीती. महिला मंडळ आलं, पुरुष वर्ग आलं, हे पहा कार्य एकाचा असतं, फायदा अनेकाचा होत असतो. झाडाला फळ येते झाडा करता का तुमच्या करता? तुमच्या करता. दूध ही गाय दूध वासरा करता देते का आपल्या करता देते? वा खरंच वासरा करता देते का? नाही, लगेच वासरू सोडणं ना आखडून घेणं. फळ त्या ठिकाणी ते मला ते झाडाकडे तुमच्या करता येते. बर, हा पाऊस त्या ठिकाणी पडतो, हा चातका करता का तुमच्या करता? चातका करता पाऊस पडतो, पण फायदा तुमचाच होतो. गाय दूध वासरा करता देते, पण फायदा तुमचाच होतो. फळं त्या ठिकाणी झाडाला येतात, पण फायदा तुमचाच होतो. भागवत यांनी लावलं, पण फायदा तुमचा आहे. कोणाचा फायदा आहे? भागवत लावलं यांनी, पण फायदा कोणाचा आहे? श्रवण करणाराचा. श्रवण करणाराचा म्हणजे यांच्यामुळं अनेकाचा उद्धार होतो. यांच्या भागवत श्रवणामुळं त्या ठिकाणी एवढी जी काही मंडळी येतील यांचा त्या ठिकाणी सहज. तुम्ही भागवत न कळत जरी ऐकलं तरी पुण्य, जाणून बुजून ऐकलं तरी पुण्य. तुम्ही उदबत्तीवर सहज जरी पाय ठेवला तरी चटका, जाणून बुजून ठेवला तरी चटका. तुम्ही साखर जाणून बुजून खाल्ली तरी गोड, आणि इथून तुमच्या गावाकडे नेऊन खाल्ली तरी गोड, चोरून नेऊन खाल्ली तरी गोड. तुम्ही जाणून बुजून नामस्मरण केलं तरी पुण्य, आणि न कळत केलं तरी पुण्य. विठाला या मंडळीने या पाटील दत्तामार लोड आहे त्या ठिकाणी फोन आलता, म्हणून तुमचं 20 तारखेला कीर्तन आहे, पण त्या ठिकाणी बाद चतुर्थी आहे, आणि त्या चतुर्थी निमित्ताने त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी झाला महाराज. म्हणजे भागवतामध्ये जर आले तुम्ही तर तुमचा उद्धार नक्की. धुंदकारीचा उद्धार झाला हो, प्रेताचा उद्धार. तुम्ही माणसं आहेत, काय करता येत नाही त्यांना, सगळं करता येत. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायाच्या जीवनामधले काही प्रसंग सांगतो, 1-2. ज्या ज्ञानोबरायाला मेलेला माणूस उठवता येतो, त्या ज्ञानोबरायाला जिवंत माणूस नसता मारता आला. ज्या ज्ञानोबरायाला आपल्या पाठीवर मांडे भाजण्याकरता अग्नी प्रदीप्त करता येतो, त्याला जग जाळायला काय फायदा लागला? जग जाळायला काय वेळ लागला असता? पण नाही जाळलं, त्याला म्हणते संत. अशा संतांना काय द्यावी त्याशी काय उतराई देवी तो हा पायी जेव थोडा तुका म्हणे वत्स धेणू एक चित्ती तैसे मध्ये ती सांभाळी. सगळे गायक मंडळी तुम्हाला सगळ्याला 2-2 मिनिटं भैरवी देणार आहे, कारण इथं महाराज इथं 100 बडकर 1 लोक आहेत. जीवनामध्ये काही गोष्टी सुन्यात सह सांगतो. ताल सुना एक स्वर सुना, स्वर सुना एक ताल बिना, ताल सुना एक स्वर सुना, स्वर सुना एक संगीत बिना. पहाड़ सुना एक वृक्ष सुना, वृक्ष सुना एक फल बिना, घर सुना एक दीप बिना, पुरुष सुना एक नारी बिना, पक्षी पंख बिना, हाती दंत बिना. बाबा जैसी सुस्वरा विने गायन, बुबळा विने नयन,
प्रेमाविने भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अर्थ कळला, तुम्हाला अर्थदृष्टी आली. तुकोबरायाच्या अभंगाचा तुम्हाला अर्थ कळला, तुम्हाला अर्थदृष्टी आली. तुम्हाला भागवताचा श्लोकाचा अर्थ कळला, तुम्हाला भागवताची तुमच्यावर कृपा झाली. मी नेहमी सांगत असतो, कृष्ण कथा सांग जेणे तुटे पांग. जो कृष्णाची कथा सांगतो तो जीवनामध्ये गरिबी तर राहतच नाही, पण त्यासारखा श्रीमंत कोणी होत नाही. कृष्ण कथा सांग जेणे तुटे पांग. अहो काय होणे त्यात नुसतं गेलो काय नाही. मुष्टीभर पोहे घेऊन गाव सोनियाचा दिला. महाराज देव आधी घेतो नंतर देतो. बरं देवाना आधी मुष्टीभर पोहे घेतले, नंतर सोन्याची नगरी दिली. चोर तसं नाही, आधी देतो मग घेतो. आधी 2-3 दणके देतो मग हातातलं काढून घेतो. तर तुम्ही जरी प्रेमानं म्हणले देतो, नाही आम्ही ठोकल्याशिवाय घेत. देव आधी घेतो आणि देव चोर तुम्हाला दिल्यावर घेतो. मग त्या ठिकाणी तुमच्याकडे देव आधी त्या ठिकाणी पाला. काय त्या सुदामाचं चरित्र महाराज विचारू नका त्या ठिकाणी. त्या सुदामाच्या बातमी, अरे द्वारपाल उसका नैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. कशामुळं गरिबी कशामुळे गेली हो? सोन्याचं गाव ते म्हणजे का? सोन्याचं गाव म्हणजे काही झोपडपट्टी आहे का? आतापर्यंत जगामध्ये सोन्याचं गाव त्या ठिकाणी सुदामाला त्या ठिकाणी दिलं. देवानं फक्त त्या ठिकाणी दास्यत्व प्रेम त्या ठिकाणी केलं. आणि महाराज ज्या जगामध्ये कोणालाच किंमत नव्हती त्याची किंमत भागवतात. आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. यांना कुठंच किंमत नव्हती, त्याचं इतिहासात नाव आलंय. आजा मेळाचं नाव याच्यामध्ये ते मला एवढं तर सांगायचं. पण या सगळ्या कथा तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये ऐकायला भेटतात. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.